मित्रांनो, मिरची पिकातील मर रोग जो आहे तर तो कसा ओळखायचा आणि त्यावर कंट्रोल कसं करायचं तर तेच आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा. नमस्कार मित्रांनो, मी महेश सावंत. तुम्ही बघत आहात शेतकऱ्याचा विशेष भारी. तर मित्रांनो, मिरची पिकामध्ये मर रोग जो आहे तर तो 3 कारणामुळे येत असतो. तर त्याचीच माहिती आपण आज जाणून घेणार आहे. तर मित्रांनो, सगळ्यात पहिलं जे कारण आहे तर ते कारण म्हणजे की त्यामध्ये फ्युजेरियम विल्ट या रोगाचा प्रादुर्भाव. मित्रांनो, फ्युजेरियम विल्ट जो रोग आहे तर तो बुरशीजन्य रोग आहे. त्यामध्ये मुळावर तो अटॅक करत असतो. तो मातीमधून निर्माण होत असतो. तर त्यामुळे मित्रांनो, फ्युजेरियम विल्ट हा रोगामुळे सुद्धा मिरची पिकाची जी मर आहे तर ती होत असते. त्याचबरोबर दुसऱ्या नंबरला जे आहे तर त्यामध्ये हुमणी अळीचा प्रादुर्भाव जर आपल्या मिरची पिकामध्ये जर झाला असेल तरी सुद्धा मिरची पिकाची जी झाडं आहेत तर ती सुकतात, त्यामध्ये मरत असतात. मिरची पिकामध्ये हुमणी अळी जी आहे तर ती मुळा खाण्याचं काम करत असते. त्यामुळे त्यामध्ये जे अन्न शोषण जे होत असतं तर मिरची पिकामध्ये ते व्यवस्थित होत नाही. त्यामुळे सुद्धा मिरची पिकाची त्यामध्ये मर ही होत असते. त्याचबरोबर मित्रांनो, 3 नंबरला जे आहे तर ते म्हणजे की आपल्याला कॉलर रॉट. मित्रांनो, मिरची पिकाची जी मुळं आहे तर त्या मुळाच्या थोडंसं वर जे आहे तर त्यामध्ये जी साल आहे तर ती साल पूर्ण खराब होऊन जाते. त्यामध्ये जी बुरशीजन्य रोग आहे तर तो त्यामध्ये निर्माण होत असतो. तर मित्रांनो, त्याचं कारण म्हणजे की आपण जर मिरची पिकामध्ये अतिरिक्त पाणी दिलं, जिथे जमीन चांगलं पाण्याचा निचरा होणार नसली तर त्या तिथे सुद्धा आपल्याला त्याचा रोगाचा जो प्रादुर्भाव आहे तर तो बघायला आपल्याला मिळत असतो. मग मित्रांनो, आपल्याला चांगला पाण्याचं योग्य नियोजन त्यामध्ये करणे गरजेचे आहे. त्यामध्ये चांगला निचरा होणारी जमीन आपल्याला त्यामध्ये निवडणे गरजेचे आहे. मित्रांनो, त्यामध्ये जे 3 रोग आहे तर या 3 रोगाला आता नियंत्रण कसं करायचं तर ते आपण बघूया. तर मित्रांनो, मिरची पिकामध्ये जो कॉलर रॉट आणि जे फ्युजेरियम विल्ट म्हणजे मर रोग जो आहे तर मित्रांनो, त्यामध्ये जे 2 रोग आहे तर या 2 रोगाला आपल्याला त्यामध्ये जे रोगबुरशीनाशक आहे थायपिनॉथ मिथाइल, तर मित्रांनो याचं 50 ग्रॅम प्रति 5 लिटर पंपासाठी आपल्याला ड्रेंचिंग करायचं आहे. तर मित्रांनो, या दोन्ही रोगाला आपल्याला त्यामध्ये नियंत्रण होण्यास मदत मिळेल. त्याचबरोबर मित्रांनो, जे हुमणी अळी आहे तर हुमणी अळीसाठी मित्रांनो जे आपलं थायमेथॉक्झाइम 30% FS वाला जे आहे तर मित्रांनो आपण त्याला गवचा म्हणतो. तर मित्रांनो, जो गवचा आहे तर तो आपल्याला 50 ते 60 ml आपल्याला प्रति 5 लिटर पंपासाठी घ्यायचा आहे आणि त्याची ड्रिंचिंग करायची आहे. तर मित्रांनो, आपण अशा पद्धतीने आपण जे आहे तर जे हुमणी अळी आहे किंवा आपण मर रोग असेल त्यामध्ये कॉलर रॉट असो, मित्रांनो या तिन्ही रोगाचं आपण आज नियंत्रण जे आहे तर ते कसं करायचं ते बघितलेलं आहे. तर मित्रांनो, माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण शेतीविषयी आपण अशी नवनवीन माहिती आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो. तर मित्रांनो, धन्यवाद. जय जवान जय किसान.